आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। मोदी सरकार के नए बनाए गए कानून को रद्द करने को लेकर वाहतुक संगठन संयुक्त महासंघ की ओर से 3 जनवरी की रात 12 बजे से होगा संप। दरअसल मोदी सरकार की ओर से हिट एंड रन नया कानून बनाया गया है, जिसमें किसी ड्राइवर से एक्सीडेंट हो जाता है और वे मौके से भाग जाता है तो उसे 10 साल की सज़ा के साथ साथ 7 लाख रुपयों का जुर्माना भी भरना होगा, जिसके विरोध में पूरे देश भर में आंदोलन छिड़ा हुआ है। आज मंगलवार 2 जनवरी 2024 को सोलापुर शहर में वाहतुक संगठन संयुक्त महासंघ की ओर से इस कानून के विरोध में 3 जनवरी 2024 की रात 12 बजे से संप स्ट्राइक करने का इशारा दिया है, जिसके चलते सोलापुर मार्केट यार्ड के व्यापारियों, माताड़ी मजदूरों समेत कई राजनीतिक पार्टी वालों ने इस बंद का समर्थन किया है। वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ये राज्यव्यापी आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि 3 तारीख रात्री 12 वाजेपासून सोलापुरात आणि पूर्ण राज्यात माल वाहतूक आणि पूर्ण चालक ठप बंद करणं असे ऑर्डर काढलेले आहे आणि सर्वांना विनंती करण्यात आलेली आहे। तरी पण आज जे पण लोकांनी गाड्या बंद केलेले मी त्यांना आवाहन करतो की आज गाड्या चालू ठेवा। 3 तारखे रात्री 12 वाजेपासून आपले सर्व गाड्या बंद राहणार आहे। मोटर मालक महासंघाकडून आम्हाला कालपर्यंत तरी काय लेटर मिळालं नव्हतं, त्यामुळे शेतकऱ्यांनी काल रविवारी सोमवारी संध्याकाळी कांदा आणला होता। शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून आज आम्ही या ठिकाणी निलाव काढला आणि त्या निलावाच्या माध्यमातून विक्री झालेली आहे। आणि मोटर मालक महासंघाचे अध्यक्ष असतील पदाधिकारी यांना आम्ही विनंती केली की आजचा जो माल विकलेला आहे तो माल आज बाहेर जाण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावा। आणि आता लगेच आम्ही सर्व आडती आणि व्यापाऱ्यांची ताबडतोब आज मीटिंग घेऊन उद्यापासून मोटर मालक महासंघाचे ज्या काही समस्या आहेत केंद्र सरकाराबरोबर महाराष्ट्र सरकाराबरोबर त्यासाठी सर्वांनी विचार करून त्यांच्या पाठीमागे पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत।